प्रेम हे बावरे भाग 4. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात दुसऱ्या दिवशी पिहूने प्रोजेक्ट कुणालच्या घरी नेऊन दिला, पण तो घरात नव्हता. त्याच वेळी तो मित्रांकडे गेला होता. पण घरी आल्यावर आईंनी जेव्हा सांगितलं की पिहू येऊन गेली, त्याला स्वतःवरच राग आला का आपण बाहेर गेलो याचा. तर आतापासून पुढे हळूहळू पिहू आणि कुणाल एकमेकांसोबत बोलू लागले होते. कधी कधी पिहू नळावर पाणी आणायला जायची. तिला पाहिलं की कुणालची स्वारी चालली नळावर पाणी आणायला. असलेलं पाणी तो झाडाला ओतून कळशी रिकामी करायचा. इकडे आई ओरडत असायची, अरे कशाला ओतलास पाणी? सकाळी तर भरलं होतं. आहे पाणी घरात आणि कशाला आणत आहेस? पण हे ऐकायला तो तिथे असायचा कुठे? पिहू नळाकडे येताना दिसली की झालं, हा तिच्या आधी पोहोचलाच नळावर. मग आधी तो तिला पाणी भरू द्यायचा. तोपर्यंत तिच्याशी गप्पा मारायचा. त्याला तर फक्त निमित्त लागायचं तिच्याशी बोलण्यासाठी. तिलाही प्रश्न पडायचा, जेव्हा मी येते नेमकं तेव्हाच बरं याला पाणी भरायला येऊ वाटतं. पण कुणालचा स्वभाव तिला माहीत होता. मुलींच्या मागे पडणारा हा तर नाही, असं ती स्वतःला समजावत असे. शाळेतही तिने कुणालला बऱ्याच वेळा पाहिलं होतं, पण तो कधी मुलींकडे डोंकूनही पाहत नसे हे तिच्या लक्षात आलं होतं. कुणाल दुसऱ्या मुलींकडे पाहिलं तर कसा, त्याच्या मनोमनी तर केव्हाच पिहू बसली होती. पिहूशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही त्याच्या मनात येत नसे. पिहू आणि कुणाल आता चांगले मित्र झाले होते. दिवसातून एकदा का होईना पिहूशी बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. शाळेत जाता येता तो नेहमी तिला पाहत असे, पण सुट्टीच्या दिवशी ती बाहेर दिसली नाही की कुणाल बेचैन होई. तेव्हा मात्र तो चेतनला बोलावी, पिहू दीदी काय करत आहे पाहून ये जा म्हणून सांगे. चेतनही पळतच तिच्याकडे जाई. काय करते म्हणून तिच्या जवळ बसे, तिच्याशी गप्पा मारी. कधी कधी तिला अंगणात ओढतच घेऊन येई. कुणाल तिला पाहून खुश होत असे. नवरात्र जवळ आली होती. चाळीत सर्व गडबड चालू होती. कुणाल तर फार उत्साहाने सर्व करत होता. चाळीच्या मधोमध असणाऱ्या कट्ट्यावर सुंदर सजावट सुरू होती. दुर्गा मातेची मूर्ती तिथेच बसवणार होते. चाळीत लाईटिंग लावण्याचे काम चालू होते. कुणाल शिडीवर उभा राहून लाईट लावण्याचे काम करत होता, पण त्याचं सर्व लक्ष पिहूकडे होतं. पिहू अंगणात येऊन काहीतरी करत होती. कुणालचं सर्व लक्ष आता फक्त पिहूकडे लागलं आणि त्याला कळलंच नाही, आणि तो धाडकन शिडीवरून जमिनीवर कोसळला. त्याला शॉक लागला होता. आवाज ऐकून पिहूने समोर पाहिलं तर कुणाल खाली पडला होता. त्याला लागलं का पाहावं म्हणून ती जायला निघालीच होती की सर्वजण जमा झालेले पाहून ती तिथेच थांबली. शेजाऱ्यांनी त्याला उठवलं, पाणी दिलं. कुठं लागलं का पाहू लागले, पण सुदैवाने त्याच्या फक्त हाताला खरचटलं होतं. अज्जू बिट्टूने त्याला घरी नेलं. इकडे पिहूने चेतनला बोलावलं. दादाला जास्त लागलं का रे म्हणून विचारलं तर नाही दीदी, फक्त थोडं खरचटलं आहे, बाकी दादा ठीक आहे असं चेतनने तिला सांगितलं. तिला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. दुपारी शेजारच्या काकूंनी पिहूला घरी बोलावलं. ती गेली. काकूने तिला फुलांच्या माळा बनवण्याचं काम दिलं. टोपलीभर फुलं इतकं कधी होणार? चेतनही तिच्यासोबत होता, पण त्याला काही माळ बनवता येईना. शेवटी पिहूने चेतनला कुणाल दादाला बोलावून आण म्हणून सांगितलं. पिहूने बोलावलं आहे म्हटल्यावर कुणालची स्वारी जाम खुश झाली. पळतच तो काकूंच्या घरी पोहोचला. पिहू म्हणाली, अरे वा, तू काय निवांत बसला आहेस घरी? इथे बघ किती काम आहे. कुणाल म्हणाला, मी काही मदत करू का? पिहू म्हणाली, त्यासाठी तर बोलावलं आहे तुला. हा घे सुई धागा आणि पटपट बनवा माळा. कुणाल म्हणाला, हो. कुणाल खूपच खुश होतो. आज पहिल्यांदाच तो पिहूसमोर बसून तिला पाहू शकत होता. चेतन त्या दोघांना एक एक फूल हातात देण्याचं काम करत असतो. कुणाल दादा असं टक लावून दीदीला पाहत आहे हे पाहून त्याला मात्र हसू येत असतं, पण तो शांत बसून राहतो. दोघे थोडा वेळ शांत बसून काम करत असतात. मग अचानक पिहूच कुणालशी बोलते. पिहू म्हणाली, कुणाल, काल खूप लागलं का रे? कुणाल म्हणाला, नाही ग, फक्त थोडं खरचटलं. पिहू म्हणाली, पण असा कसा पडलास रे? लक्ष कुठे होतं तुझं?
कुणालला स्वतःवरच हसू येत होतं. लक्ष फक्त तुझ्याकडेच तर होतं असं त्याला बोलू वाटलं, पण त्याने तो मोह आवरला. कुणाल म्हणाला, अगं पाय घसरला आणि पडलो. त्याने खोटंच सांगितलं तिला. बोलता बोलता बऱ्याच माळा बनवून झाल्या होत्या. आता थोडीच फुलं शिल्लक राहिली होती. पिहूची आई तिला घरी बोलावत होती. पिहूने तिथूनच थोडंचं काम राहिलं आहे, लगेच येते असं आईला ओरडून सांगितलं. पिहूने जाऊ नये असं त्याला खूप वाटत होतं, पण तो थांब कसं बोलणार. परत पिहूची आईने आवाज दिला. आता मात्र पिहू गेली. कुणाल तिथेच बसला होता. चेतनही होता. पिहू गेल्यावर चेतनने हळूच कुणालला विचारलं, दादा, तुला पिहू दीदी आवडते ना रे? कुणाल त्याच्या बोलण्याने दचकला. याला बरं कळलं. चेतन हसत होता. कुणाल म्हणाला, हो रे, मला खूप आवडते. पण चेतन कोणाला सांगायचं नाही. चेतन म्हणाला, गड्या शपथ दादा, मी कोणाला सांगणार नाही. मग चेतन आणि कुणालही पुढच्या तयारीला लागले. सर्वांनी वाजत गाजत दुर्गा मातेची मूर्ती चाळीत आणली. सर्वजण गुलाल उधळून नाचत होते. मोठ्याने ढोल वाजत होते. देवीची गाणी लावली होती. चाळीतले सर्वजण बाहेर येऊन डान्स पाहत होते. पिहू ही आईबाबासोबत बाहेरच उभी होती. कुणालचा डान्स पाहून तिला खूपच हसू येत होतं. कुणाल तर आज खूपच खुशीत होता. आजचा दिवस त्याला खूप छान गेला होता. चाळीच्या मधोमध कट्ट्यावर दुर्गा मातेची मूर्तीची स्थापना झाली. सर्वांनी मिळून आरती केली. कुणाल खूप श्रद्धेने सर्व कामे करायचा. नवरात्रीला दररोज नवनवीन कार्यक्रम घेतले जायचे. एकदम छान वातावरण असायचं. मस्त दिवस जात होते. रोज पिहूला पाहणं, दिवसातून किमान एकदा का होईना तिच्यासोबत बोलणं. खूप खुश होता कुणाल. नवीन वर्ष सुरू झालं. मकर संक्रांतीच्या दिवशी तर पिहू काही बाहेर येईना म्हणून कुणाल, संजू, बिट्टू तिच्या घरी गेले. दारातून आत जाणार तोच समोर पिहूचे बाबा दिसले. संजू आणि बिट्टूने तर तिथून पळ काढला. कुणालही आतनं जाताच मागे वळून जाऊ लागला की इतक्यात पिहूच्या बाबांनी त्याला पाहिलं. तिचे बाबा म्हणाले, काय रे कुणाल? कुणाल खूप घाबरला. घाबरतच तो बोलला, काका, ते मी तिळगुळ द्यायला आलो होतो. तिचे बाबा म्हणाले, अरे मग आते चाललात का? कुणाल आत गेला. त्याने बाबांना तिळगुळ दिलं. त्यांचा आशीर्वाद घेतला. पिहू त्याला कुठेच दिसली नाही. तो वळून चालू लागला. दारातून बाहेर गेलाच होता की पिहूने कुणालला आवाज दिला. पिहूने आतून तो आलेलं पाहिलं होतं. ती बाहेर येऊ पर्यंत हा निघून चाललाही होता. पिहू म्हणाली, तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचं तीळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको. म्हणून पिहू हसू लागली. कुणाल म्हणाला, तुला पण तिळगुळ घे, गोड बोल. तुझ्याशी कशाला भांडेन पिहू? पिहू परत आत निघून गेली. कुणालही खुशीत घरी गेला. दुसऱ्या दिवशी संजू आणि बिट्टू त्याला चिडवत होते. दिलेच का रे तिळगुळ? कुणाल म्हणाला, तुमच्यासारखे मित्र असले की झालं कल्याण. नालायकांनो, मला एकट्याला सोडून पळून गेलात? संजू म्हणाला, अरे नाही रे, तिच्या बाबांना पाहून भीती वाटली रे. आता दोघेही 10वीला होते. हे वर्ष खूप महत्त्वाचं होतं. दोघेही मन लावून अभ्यास करत होते. कुणाल तर पिहू आपल्या आसपास आहे इतक्यानेच खुश होता. पिहूने मात्र कधीच कुणालचा विचार मित्रापलीकडे केला नव्हता. त्यामुळे त्याला आपण आवडतो याची कल्पनाही नव्हती तिला. तोही आपल्याला मैत्रीण समजतो असंच तिला वाटे. 10वी पूर्ण झाली. दोघांनाही चांगले मार्क्स पडले. पिहू ज्या कॉलेजला जाईल तिथेच आपण जायचं असं कुणालने आधीच ठरवून ठेवलं होतं. पण आपण विचार करतो तसं होतं मात्र नसतं. कुणालला बाबांनी वाणिज्य शाखेतून प्रवेश घ्यायला लावला व पिहू विज्ञान शाखेला गेली. दोघांची कॉलेज वेगवेगळी, वेळाही वेगवेगळ्या. कुणाल खूपच हिरमुसला. त्याला त्याची कॉलेज लाईफ पिहूबरोबर एन्जॉय करायची होती. पण झालं उलटं. कॉलेजला जाताना कधी कधी पिहू आणि कुणाल एकाच बसला असत. कुणालच कधी कधी मुद्दाम लवकर जात असे पिहूसाठी, पण दररोज जाणं त्याला होत नसे. त्यात कॉलेज सुटलं की पिहू तिच्या मैत्रिणी बस स्टँडला येत असत. कारण कॉलेजजवळ बस थांबली की त्यांना जागा मिळत नसे. त्यामुळे बस चुकत असे. कुणालही कधी कधी कॉलेजचे तास चुकवून पिहू घरी जाण्याच्या वेळेस बस स्टँडवर पोहोचत असे. तिच्या मागच्या सीटवर बसून तिला पाहण्यात दंग होत असे. कुणालच्या या अशा हरकती आता पिहूच्याही लक्षात येऊ लागल्या होत्या आणि तिला त्याचा खूप राग येऊ लागला होता.
हा का वेड्यासारखा एकटक पाहत असतो आपल्याला? हा तर आपला फक्त मित्र आहे, याला का कळत नाही? आता आपण मोठे झालो आहोत. शेजारचे लोक काही पण बोलू लागलेत. त्याच्या अशा पाहण्याने शेजारचे मला चिडवतात. पिहूचा कुणालवरचा राग वाढत चालला होता आणि कुणालचं प्रेम कितीतरी पटीने वाढू लागलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, काय होईल पुढे तुम्हाला काय वाटते? तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सबस्क्राईब करा.